नमस्कार मंडळी. तर मी आज तुमच्यासोबत ना मिल्क पावडर पासून मिठाई कशी बनवायची घरच्या घरी, ती पण 5 या 10 मिनिटात बनणारी, जी एकदम इझी रेसिपी आहे. आणि जेव्हा ही बाहेरून न मागवता घरात बनवायचं असेल ना, एकदा नक्की ट्राय करा. खूप छान बनते, खूप इझी आहे आणि खूप झटपट बनणारी, खूप टेस्टी आणि स्वस्तात मस्त ही मिठाई आहे. त्यासाठी फक्त मिल्क पावडर आणि बाकीचं घरातलं सामान लागतो. त्यासाठी ना मिल्क पावडर घेतली मी 10-10च्या, मी 5 पुड्या घेतल्या होत्या. तर 1 वाटी मिल्क पावडर, त्यात शुगर पावडर टाकलंय, म्हणजे साखरेचं पावडर टाकलंय मी. नुसती साखर जरी टाकली ना तरी चालेल, गोडप्रमाणे. त्यात थोडंसं दूध घातलं, अजून थोडंसं घातलं. जास्त जास्त दूध नाही घालायचं, एवढं की सगळं मिक्स होईल असं. त्यानंतर असं पातळ झालं ना, त्याच्यानंतर त्याला फिरवतच राहायचं, बारीकच गॅस ठेवायचा, नाही ते चटकेल ते. जोपर्यंत ते कडक होत नाही ना तोवर. त्याच्यानंतर 1 चम्मचभर तूप घातलं, पटापट पटापट हलवत राहिलं. ते छान असं टाईट झालं होतं, गोळा व्हायला लागला. त्याच्यानंतर प्लेटमध्ये काढलं. एक खूप जास्त गरम असतं बरं, हाताला पाणी लावायचं वाटल्यास आणि त्याला मसळायचं. खूप गरम लागत होतं, पण कसं तर केलं. 2 गोळे तयार करून घ्यायचे. 1 गोळा साईडला ठेवा आणि 1 गोळ्यामध्ये ना बदाम, काजू, पिस्ता, अजून खजूर बारीक कट करून टाकले, त्यांचं सगळं मिक्स करून द्यायचं. आतपर्यंत जायला पाहिजे ते सगळं, त्याला लागेल असं ठेवायचं. आता या गोळ्याला खाली तूप लावायचं आणि चौकोन असा आकार द्यायचा, थोडा मोठा आकार द्यायचा. तुम्ही 2 वाटी जरी मिल्क पावडर घेतलं तर एकदम बेटर आहे, कारण ते मोठं होतं. त्याच्यानंतर जी पॉलिथिन असते ना, म्हणजे पिशवी असते ना, ती फाडून घेतली होती मी. खाली तूप लावलं आणि एका गोळ्याला लाटून घेतला. हा दुसरा गोळा आहे. एका गोळ्यामध्ये तर आपण बदाम काजू लावलेत, हा गोळा लाटून घेऊयात. चौकोन असं लाटून घेतलंय मीने. मध्ये ते ठेवलं आपण जे आपण आधी केलंय. पिशवीला रोल करत करत घेऊन यायचं. सगळं कव्हर करून द्यायचं त्याला. कव्हर झालं, पिशवीला पण लॉक करून द्या आणि फ्रीझरमध्ये फक्त 15 मिनिटासाठी ठेवा. माझं ना कामात माझं लक्ष नाही, तर अर्धा तास होऊन गेला. ते खूप जास्त टाईट झालं होतं, तर ते कट होत नव्हतं, खूप टाईटली झालं होतं. फक्त 15 मिनिटं ठेवायचं. दोऱ्याने कट करावं लागतं ते, पण मग होत नव्हतं म्हणून मी चाकूच्या साहाय्याने केलेत कट. स्मूथ असायला पाहिजे, हे खूप टाईट झालं दगडासारखं. मग कसं तरी मी कापलेलं आहे. फक्त 15 मिनिटं ठेवायचं फ्रीझरमध्ये आणि पटकन कापून ठेवून द्यायचं. तर बघू शकता मिठाई रेडी आहे. फक्त आय थिंक 9 या 10 मिनिटं लागले होते, पण लागायला 1 नंबर लागतं. जशी बाहेरची मिठाई लागते ना, सेम टू सेम तशीच लागते, स्वस्तात मस्त. नक्की बनवा. जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका. चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर, टोटल करा.